दुसरीकडे तिकडे बारामतीत AI सेंटरचं उद्घाटन होत आहे। उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते हे AI सेंटरचं उद्घाटन होत आहे। बारामतीतील ही दृश्य आपण पाहतोय। या उद्घाटना तर गौतम अदानी यांच्या हस्ते आता शरद पवार AI सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे। या कार्यक्रमात संपूर्ण पवार कुटुंब देखील एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। ही थेट दृश्य आपण त्या ठिकाणी पाहतोय। तर गौतम अदानी या ठिकाणी संवाद देखील साधतायत। तर बारामतीत शरद पवार AI सेंटरचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलंय। या उद्घाटनाप्रसंगी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांच्याकडून। विकास, खरं तर आता हे उद्घाटन झालेलं आहे। हे उद्घाटन गौतम अदानी यांच्या हस्ते करण्यात आलंय। पवार कुटुंब देखील त्या ठिकाणी एकत्रित पाहायला मिळतंय। काय अधिकची अपडेट? नक्कीच कृपाली, आज बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठानच्या संस्थेमार्फत जागतिक दर्जाच्या विद्याप्रतिष्ठान शरदचंद्रजी पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स केंद्राचं उद्घाटन भारताचे व्यापारी सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या पत्नी प्रीती अदानी यांच्यासह माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार असेल आणि संपूर्ण पवार कुटुंब यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं। यामध्ये खरं तर राज्यातलं पहिलंच हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉलेज बारामतीमध्ये उभा होत आहे आणि या कॉलेजच्या माध्यमातून AI चा आविष्कार संपूर्ण जगभरात त्या ठिकाणी पोहोचणार आहे। याच खरं तर उद्घाटनासाठी गौतम अदानी आज बारामतीमध्ये आले होते। ज्यावेळेस गौतम अदानींची एंट्री झाली त्यावेळेस गौतम अदानी यांनी शरद पवारांच्या पाया पडत खरं तर सपत्नीक शरद पवारांचं दर्शन देखील घेतलं आणि यावेळी या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरचं त्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं। यानंतर AI च्या माध्यमातून जी लॅब बनवण्यात आलेली आहे या लॅबची पाहणी देखील गौतम अदानी यांनी सपत्नीक केली आणि यानंतर खरं तर आता थोड्याच वेळात गदिमा सभागृहामध्ये या कार्यक्रमाचं त्या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू होणार आहे। मतभेद असले तरी पवार कुटुंब नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी एकत्र आल्याचं पाहायला मिळतं। एकूणच पवार कुटुंबाचा हा इतिहास आहे आणि आताच शरद पवार AI सेंटरचे हे जे उद्घाटन झालंय तेथे देखील हे पवार कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। तुर्तास धन्यवाद विकास आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।